नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सायंकाळच्या झटपट बातम्या. नवीन तांदूळ बाजारात दाखल. कोलम आता 70 रुपये किलो, दरात 10 ते 15 रुपयांनी वाढ. कमी पावसाचा परिणाम. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांबू शेतीतून 60 कोटींची वार्षिक उलाढाल. कोकणचे अर्थकारण बदलण्यात महत्त्वाचा वाटा. जिल्हा अग्रेसर. कापूस आणि हळदीतील भाववाढ कायम टिकून. वाशीत हापूसच्या दरात 1000 रुपयांची घट. 31,000 पेट्यांची आवक. निर्यातीमागील अडथळ्याचे हे आहे कारण. अमरावती बाजार समितीत सोयाबीन आवक वाढली. दर हमीभावापेक्षाही कमी. दर 4250 ते 4326 रुपये. पीक नुकसानीसाठी आता जादा विमा भरपाई. केंद्र सरकारकडून योजनेच्या निकषात मोठे बदल. पीक कापणी प्रयोगाची आडकाठी केली दूर. लसणाचे दर कमी झाल्याने महिलांना दिलासा. एरंडोल भाजी बाजारात लसणाचे दर 150 रुपयांनी झाले कमी. युवा शेतकऱ्यांनी नापीक जमिनीवर पिकवले कलिंगड. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने घेतले सर्वाधिक उत्पन्न. वाढला उन्हाचा तडाखा. टरबूजाला आले अच्छे दिन. ठिकठिकाणी थाटली टरबूजाची दुकाने. गारपीट. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान. संत्रा मोसंबीला फटका. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. सावधान. गारपीट व वादळी वाऱ्याचा दिला आहे इशारा. सोमवार व मंगळवार या दिवशी होणार गारपीट. रब्बी हंगामात आता 1.12 लाख शेतकऱ्यांची पीक पाहणी. शेतकऱ्यांनी नोंदवला ऑनलाईन पीक पेरा. अवकाळीची मदत. आचारसंहितेत अडकली. रब्बीचे पंचनामे नाहीत. बाधित पिकांसाठी निधीची मागणी थांबली. अवकाळी पावसाने पिके आडवी. वादळी वाऱ्याने विद्युत पुरवठा खंडित. किनवट परिसरात प्रचंड नुकसान. वसमतची आंबट गोड चिंच. तेलंगणात खाते भाव. प्रति क्विंटल 9,000 रुपयांचा मिळतोय दर. पाणी टंचाईच्या बसणार झळा. 8 लघु प्रकल्प कोरडे ठाक. परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांपैकी 9 प्रकल्पाचे पाणी जोथ्याखाली. कांद्याची प्रचंड आवक. वांगी भेंडीत घट. चाकण बाजारभाव. महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये 7,90,00,000 रुपयांची झाली उलाढाल. ढगाळ वातावरण. तुरळक ठिकाणी कोसळल्या पावसाच्या सरी. अकोला जिल्ह्यातील परिस्थिती. तूर, मूग, उडीद डाळ 100 पार. नवीन डाळी बाजारात. भावावर मात्र परिणाम नाही. संतप्त कांदा उत्पादकांनी अकोल्यात लिलाव बंद पाडले. भाव अचानक कमी. सभापतींच्या मध्यस्थीने लिलाव पुन्हा सुरू. सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात घटण्याची शक्यता. बदलत्या वातावरणाचा फटका. आत्तापर्यंत 13,000 टन द्राक्ष निर्यात.